गळीत झाली काया हेची लळीत पंढरी राया आले अवसानापासी रूप राहिले मानसी वाहिला कळस तिथे स्थिरावला रस आले अवसानापासी रूप राहिले मानसी तुका म्हणे गोड झाले तुका म्हणे गोड झाले नारायणी पोट झाले आले अवसानापासी रूप राहिले मानसी पांडुरंगा करू प्रथम नमो दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गळीत झाली काया हेची लळीत पंढरी राया आले अवसानापास रूप राहिले मानसी प्रस्तुत कसे आवाज येतो आई साहेब रुक्मिणी सहित भगवान विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना आणि कलशारोहणासहित आपल्या मंदिराचा आज विधी पूर्ण झाला। देऊळाची कामा कळसू आणि परमगंगे सिंधू प्रवेश का स्वर्णा कसू 16वा जैसा ज्ञानवराच्या शब्दाप्रमाणे आज कलशारोहण 16 पार पडलाय म्हणजे आपल्या मंदिराचं काम पूर्ण झालंय। वैदिक विधानानुसार होम हवन जप जाप्य वैत्रिक मंत्रोपचारात आईसाहेब रुक्मिणी सहित विठ्ठल भगवान आज आपल्या छोट्याशा खेड्यात विराजमान झाले। खरं म्हणजे हे बरेच दिवस मनामध्ये प्रत्येकाच्या होत, पण तुका म्हणे नाही चालत तातडीन प्राप्त काळ घडी आल्या त्याचा योग आज आला। आज विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सहित आजचा सोहळा साजरा होतोय। तन्निमित्तानं कीर्तन सेवेचा योग ग्रामस्थांच्या प्रेमाखातर सेवा योगायोगानं माझ्याकडे कार्यक्रमासाठी आवर्जून चे पांडुरंग महाराज शिपले एकुरकेकर प्रशांत महाराज सौंदनेकर आमचा कबन बी आज हजर आहे। एकीकडं आकाश आणि श्रीराम तर जबाबदारीचा माणूस जननी जन्मभूमीशी ज्यांचा आपण पक्वाज ऐकत आहात ही रत्न पक्वाज या विषयात भारतात पहिला आलेलं रत्न महाराज। अशी रत्न आपल्याला छोट्याशा खेड्यात मिळावा ही तुमच्या सर्वांच्या बाहुनीची श्रद्धेची विश्वासाची ताकद। आज सर्व योग जमून आलाय। बोरगावकरांचं आणि माझं नवीन नातं आहे का? नाही। परमार्थातल्या श्री गणेशापासून आपण एकमेकाच्या प्रेमात बांधलेले आहोत। आज कमीत कमी बोरगावकरांचं आणि माझं स्नेहाच्या संबंधातलं नातं किती वर्षाचं आहे?
कमीत कमी माझ्या माहितीनं 31 ते 32 वर्ष झाली असतील. किती? 35 वर्ष. बरोबर. 35 वर्षाचं प्रेम आपण चढत्या क्रमानं टिकवलंय आणि त्या पारमार्थिक सेवेची ताजी ओरिजिनल पावती म्हणजे आज विठ्ठल रुक्मिणी आई साहेब सिंहासनावर आरूढ आहेत. कलशारोहणासहित सभा मंडपाचं काम अगोदरच मोकळं झालंय. आपल्या सर्वांच्या भावना श्रद्धा स्वीकारून देव घरा आला आणि भक्ती सन्मानी पूजिला. जगाच्या मालकाचं आगमन इतकं सोपं नसतं. राजा चाले तेथे वैभव सांगाते. राजाचं आगमन झालं की वैभव प्राप्त होत असतं. इथून पुढं आपल्याला अनुभव येतील. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा होण्याच्या अगोदरचं बोरगाव आणि विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतरचं बोरगाव फार मोठा फरक असतो. 12 महिने गावात समाधान नांदणार, माणसं सुखी राहणार. जगाच्या मालकाचं आगमन सोपं नाही. तो बाबा येताना रिकाम्या हाताने येत नाही आणि एकटा येत नाही. ती काय आमच्यासारखा संन्याशी काय एकटा या बायका पोरावाला गिऱ्हाईक आहे. देव येताना लक्ष्मीला घेऊन येतो हे लक्षात घ्या. इथून पुढं प्रत्येकाच्या घरात सुख समाधान शांती नांदणार. देवाचं आगमन म्हणजे सोपं नाही. गोकुळात देव ज्यावेळेला आले, देवाला गावा नंदाची या घरा, धन्य त्याच्या दैवा देव आले. देव आल्यावर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. अशी ताकद असती आणि म्हणून भगवंताच्या आगमनानंतर बोरगाव मध्ये समाधान 12 महिने समाधान नांदणार. ताकद वेगळी येते. परमात्म्याची सुप्त शक्ती असते, गुप्त ताकद असते, कळून येणार नाही. माणसं सुखी राहणार. आपल्या साध्या भाषेत म्हणजे इथून पुढं बोरगाव मध्ये मनानच कर म्हणणार. माणसं कुठे बी नेऊन घातले तरी पुन्हा फिरून बोरगावलाच येणार. मातीचं आकर्षण तयार होत असतं. देवाच्या आगमनात फार मोठी शक्ती दडलेली. अहो साधा एखादा मंत्री एखाद्या ठिकाणी आला तर कामाच्या दुरुस्त्या मनानं होत चालतात. मुख्यमंत्री बोरगावला आला समजा, हे रस्ते असेच राहतात का? नसतं. त्यांचा दौरा ठरल्याबरोबर जिल्ह्यातली टोटल यंत्रणा इथं कामाला लागती आणि सारे रस्ते दुरुस्त करून घेतात एकाच दिवसात. राजाचं येणं येते, जगाच्या मालकाचं येणं म्हणजे तेवढं सोपं नाही. सुख शांती समाधान प्रेम सुबत्ता हे नांदत असत. देव बैसले सिंहासनी आला याच कास फिटे धनी, आला याच कास फिटे धनी, आला याच कास फिटे धनी.
पूर्ण होणार. देवाला जर साकडं घातलं, देवा पाळणा हाला नाही. काय व्हाय नाही, पाळणा हाला नाही. खरीच्या वाट्यानं नगर भोजन करीन असं जर म्हणला, पाळणा हलणार. काय ताकद आहे त्याच्याकडे, त्यालाकडे काय कमी. जे जया पाहिजे ते आहे असली ताकद. आल्या याचकापुरी धनी अशी पावर परमात्म्याकडे. आणि तो स्वतः भगवान आज विराजमान झालाय. आता एकच ध्यानात ठेवा, मी बायको का केली नसेल, का दिली नसेल मला? काय वाटतंय तुम्हाला? केली नसेल का दिली नसेल? का केली नसेल? आर सांभाळायचा कुटाणा मोठा आहे रे. आपल्याला असले 17 गावं फिरायची म्हणल्यावर कोण सांभाळी? माता इथं मंदिर बांधणं सोपं, मूर्त्या बसविणं सोपं, पण रोजची रोज भगवंताचं स्नान झालं पाहिजे. नित्य नियमानं एक बी दिवस खाली जाता कामा नये. नियमानं पूजा झाली पाहिजे. आणि एक ध्यानात ठेवा, गावात घर किती आहेत? किती घर आहेत? घर घर माणसं नाही विचारी. किती कोण आहे का कार्यकर्ता येतं? 250 घर आहेत. एक ध्यानात ठेवा, 365 दिवस आहेत आणि घर 250. तर याच्यामध्ये काही घरांनी वर्षात 2 पूजा घ्यायच्या. एक हात वर झाला, वर्षात 2 पूजा ठरल्या. भुजंगराव बापाचा सल्ला घेऊन बोलायला का मनानं बोलायला? मनानच बोलायला. पण तुम्ही सामील आहेत का नाही? हा, सामील आहे. ऐका, वर्षात 2 पूजा. 100 घरांनी ते 125 घरांनी डबल पूजा करायची. वर्षात 2 पूजा. आणि उर्वरित घरांनी 1 पूजा. गरीबीतला गरीब माणूस असला तरी त्याची पूजाची तारीख द्यायची. तारखेवर पूजा, तिथीवर नाही. माझं बोलणं कळायलं का? कारण तारखेत घोटाळा होत नाही. फक्त एक घोटाळा असतो वर्षात, 2 वर्षानं. 28चं 29 होत आहे, ते ऍडजस्ट करता येते कोणाला. 365 दिवस कोणत्या का होईना एका घरानं नित्य नियमानं पूजा करायची. हे ठरलं का ठरवायचंय? गावात जेवढे घर आहेत, कुठं बी राहू द्या, रानात राहू द्या, गावकारला राहू द्या, गावात राहू द्या, वर्षामध्ये 100 ते 125 घरांना डबल पूजा करायची. त्यात भुजंगरावनी त्यांच्या चिरंजीवानी 2 पूजेचा सिंहाचा वाटा उचलून घेतला. इकडं आमच्या श्रीरामनी वर्षात 2 पूजा आम्ही करू असं त्यांनी बी जाहीर केलं. आपल्याला घर मोजा आणि घरावाईज तारीख वाटून द्यायची. बाबा ही तारीख आणि या तारखेला तुमची येडी वाकडी हलकी भारी दह्या दुधाचं तुपाचं स्नान झालं पाहिजे. देवा रोज अभिषेक,
विषय यदा कदाचित ज्यांची पूजा आहे त्यांना जर सुतक पडलं तर त्यांनी पाहुण्याची पूजा घ्यायची आणि त्यांनाही द्यायची. सुतकात तुम्हाला पूजा करता येणार नाही, कारण गावात कांबळे खांडेकर आहेत, कुलकर्णी वेगवेगळे आहेत सर्व. मला वाटते कमीत कमी निदान 10-12 तरी ना आडनावं असतील वेगवेगळे. बदलून घ्यायची जागा. लक्षात आलं का? एक तांब्याभर दही, एक तांब्याभर दूध, एवढं काही एका कुटुंबाला जड आहे का? नाही. हा, पंचामृताचं स्नान देवाला रोज करायचं काम करा. कमी दिवसात बोरगाव मध्ये तुमची लेकरं विचारवंत निघतील, कुलवान शिलवान निघतील. तुमची लेकरं क्लास 1 सुपर क्लास 1 होतील. बघा देवाची ताकद. फक्त एकच की एक बी घर सुना राहता कामा नये. प्रत्येक घराला तारीख देऊन टाकायची. फक्त सुतकात पाहुणे रावळे बदलायचे, त्यांची आपण त्यांची. त्याला काही लय मोठा खर्च नाही महाराज. जास्तीत जास्त दह्या दुधा तुपात देवाला सर्व जरी केलं आणि वर्षातून कमीत कमी 12 ड्रेस करायचे देवाला. किती? महिन्याला ड्रेस. एक महिना एक ड्रेस चालला की पुन्हा बदलायचा. तर माझा आत्मविश्वास आहे की बोरगाव एक बी घर सुनं राहणार नाही. आणि वर्षातून एक आणि दुसरी पूजा म्हणजे मोठी गोष्ट आहे का? नाही महाराज. आणि मग बघा देवाची ताकद काय आहे. देवाची सकाळची पूजा आणि संध्याकाळची आरती आणि दिवा लावणं हे गोष्ट चुकू देऊ नका. लक्षात आलं का? ज्यांची पूजा आहे त्यांच्याकडं तो दिवस आहे. इथला पुजारी असल अजून कोणी असल, पण त्या दिवशीची वात, तेल तुपाची लावा, तेलाची वात लावा तुमच्या मनावर. देवाला रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाली पाहिजे. लक्षात आलं? आरती करून दिवा लावल्या गेला पाहिजे नियमानं. ज्यांची पूजा आहे त्यांच्याकडे जबाबदारी त्या दिवसाची. आणि अशी जर तुम्ही प्रामाणिकपणे सेवा केली तर तुम्हाला एक उदाहरण देतो. मारुती मुंडे नावाचा माणूस, महाराज व्यक्ती वारली ती. कनेरवाडी नावाचं गाव आहे, परळीच्या जवळची कनेरवाडी. ही कनेरवाडी नाही, परळीला खेटून कनेरवाडी. परळीकडे जाताना पहिलं गाव आणि मग लगेच परळीला. परळीत जमा झाली ती गावात. घाट उतरल्याबरोबर गाव लागतंय कनेरवाडी नावाचं. व्यक्ती असा होऊन गेला मारुती मुंडे. हनुमानजीला दिवा लावायचा म्हणून 40 वर्षे जीवनात बाहेर कोणत्याच गावाला मुक्काम केला नाही. किती वर्ष महाराज? 40 वर्षात एक बी मुक्काम कुठल्याच गावाला केला नाही. मला दिवा लावावा लागतो महाराज. 40 वर्षात त्या माणसाच्या हयातीत हातपाय चलेपर्यंत त्यानं 40 वर्षामध्ये दिवा आज देवाला लावला नाही. हनुमानजीला तिथे विठ्ठल रुक्मिणी नव्हतं, आता तिथेही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलं. हनुमानजीचा दिवा 40 वर्ष कंटिन्यू एकट्यानं लावला. त्याचा परिणाम आहे त्याची 4 पोरं क्लास 1 आणि 1 सुपर क्लास 1. एक पोरग
आयुक्त आहे, त्याची पत्नी कलेक्टर आहे. दीपा मुदोळ तुम्हाला होत्या, त्या तुमच्या उस्मानाबादल्या होत्या ना, दीपा मुदोळ मुंडे. त्या मॅडमची मालक म्हणजे सासरे 40 वर्ष दिवा लावला त्या माणसाने. हे ताकद बघा तुम्ही देवाची. आणि मला आत्मविश्वास, बोरगाव बाकीच्या गावासारखं टाळाटाळ करणारं गाव नाही. खारीच्या वाट्यानं का होईना प्रामाणिकपणे सेवा करणारातलं गाव. कारण 35 वर्ष माझा बोरगावचा काय अनुभव आहे, प्रेम टिकवलंय मला. हा, आणि एवढी जर तुम्ही प्रामाणिकपणे सेवा केली तर तुमची लेकरं बुद्धिमान निघतील, ज्ञानी निघतील, गुणी निघतील, धनी होतील, कमी पडणार नाही. 10 खेड्याला बोरगावचा आदर्श घ्यावा लागेल. फक्त बोरगावने एकच ध्यानात ठेवायचं, सकाळची पूजा आणि संध्याकाळची दिवाबत्ती चुकू द्यायची नाही. हे ठरलं का ठरवावं लागेल गाववाले. इथं जेवढी माणसं आहेत तेवढी ही ठरलं म्हणून वर हात करून सांगा. दिसू द्या देवाला तुमचे हात. माता मावल्याच आहेत, मालक तुमच्याच म्हणण्यावर ऐकतील. चला करावर हात सर्व. वर बसलेली तिकडं पाठीमागा देवाला दिवाबत्ती होईल का? वटेवर बसलेले, खुर्चीवर बसलेले, केले केले हात तिकडे बी गेले लोण चौकड. आता धन्यवाद धन्यवाद. हे टिकवा, देव तुमचं कल्याण करेल. विठ्ठल ललित नावाचं एक प्रकरण आहे. तुकोबारायच्या गाथ्यात कोणतं प्रकरण आहे? ललित. ललित प्रकरणातला हा तुकोबारायांचा अभंग आहे, 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा. या अभंगाद्वारे तुकोबारा एकदा शरीर गळून गेल्यावर आपल्याला देवाच्या यात्रा करता येतात का? मग आपलं शरीर गळून गेल्यावर आपल्याला देवाकडे जाता येत, देवच आपल्याकडे येतो, याचं वर्णन करणाऱ्या प्रकरणाचं नाव आहे ललित. त्या प्रकरणाचं नाव काय? ललित प्रकरण. आणि त्या प्रकरणातला हा तुकोबारायचा अभंग. तुकोबाराय म्हणतात ललित म्हणजे काय? ललित शब्दाचा अर्थच गळित झाली काया, गळित झाली काया,
ललित पंढरी राया. शरीर गळून जाणं याच नाव आहे ललित. ललित म्हणजे काय? गळित. ललिताचं दुसरं नाव गळित. तुकोबार आहे म्हणून आली ललिताची वेळ असा सावध सकळ. असा सावध सकळ असा सावध आली ललिताची वेळ आणि असा सावध सकळ. कसं आहे आता? कसली वेळ आली आता? हा, शरीर गळून जायचा टाइम आलाय आता. आता वरचीवर काय होत असते? गळत असते, माणूस थकत असते. म्हणून आली ललिताची वेळ असा सावध सकळ. कारण गळित झाली काया हेची ललित पंढरी राया. बळा त्याला काय नुसता विको देऊन फॉलो केलंय. ते नरड पुन्हा स्वराला शेवटच्या टप्प्यात येते. त्याला थोडा ट्रबल जोड, मग दोन्हीचं नातं जुटते. विठ्ठल शरीर गळून गेल्यानंतर आपल्याला देवाकडे जाता येत नाही. स्पष्ट आहे. जरी आपलं मन मनीत असलं तरी बाकीची माणसं म्हणतील काय तुम्ही आता उग गबासा बर घरीच हरी हरी करा बर, नसलेलं काहीतरी नशिबाला आणतात. अशी घरची सुद्धा माणसं काय करतील? म्हणतील का म्हणत नाहीत? म्हणतात. मग अशा टायमाला मनामध्ये सारखी तगमग असते. कस करायचं, कस करावं? मग तुकोबारा म्हणतात आपण देवाकडे जाऊ जाऊ ज्या वाऱ्या केल्यात, जीवनभर जे देवाकडे आपण गेलो ते देवाकडे जमेल आहे. देवाकडे ही सारं काय त्याचं कॅम्प्युटर बिघडत नाही. क्लिअर कट गणित त्याच्याकडे तयार आहे. आपण जेवढ्या वेळेला देवाकडे गेलो तो जेवढ्या त्याच्या वाऱ्या केल्या, जेवढी त्याची सेवा केली, ज्ञानोबा सांगतात तरी गा ऐसिया हो ध्वनी झने थारा देसी गा मनी पै नित्य सेविला मी निधानी सेवकू होय. काय तरी गा ऐसिया हो ध्वनी झने तारा देसी गा मनी पै नित्य सेविला मी निधानी सेवकू होय. जन माझी नित्य सेवा केली न त्याच्या निधनाच्या टायमाला, त्याच्या शेवटच्या प्रसंगाला मी त्याचा सेवक होतो आणि त्याच्याजवळ 24 तास राहतो. काय देव त्याला सोडित नाही. लक्षात आलं? मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. योगक्षेम त्याचे दाने जड भारी, योगक्षेम त्याचे दाने जड भारी. योगक्षता विकरी धरोनिया वाढता विकरी धरोनिया सावित्री धरोनिया वाढता विकरी धरोनिया.
त्याचे जाणे जडभानी आणि वाट दावी करी हाताला धरून देव रस्ता जात कुणकड दाखवायला रस्ता ढोकीकड जा म्हणायला का कळमकड निघा म्हणायला का गौरगाव गाठा म्हणायला नाही अंती ते आपणा पासी न्यावे अपना पासी न्यावे हळदी ते आपणा पासी न्यावे हळदी ते आपणा पासी न्यावे पासी न्यावे हळदी ते आपणा पासी न्यावे कुणकडला रस्ता दाखवायला कुठं घेऊन चाललाय वाट दावी करी अंती ते आपणा पाशी न्यावे अशा टायमाला धोका हो शरीराच्या ज्या सवय असतात शरीराला लागलेल्या सवय त्याच्यातली एखादी सवय अचानक शेवटच्या श्वासाच्या टायमाला डोळ्यापुढे येत असते एखादा व्यक्ती एखादा पदार्थ एखादी वस्तू अनावश्यक वस्तू पदार्थ जर डोळ्यापुढे आला अचानक तर यम यम वापी स्मरण भाव त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय म्हणून सदा तद्भाव भाविताः यम यम म्हणजे जो जो स्मरण भाव वापी भाव स्मरण झाला असता देखील काय तम तम येवैति तम तम म्हणजे तो तो येती म्हणजे इनगतौ येती म्हणजे जाती तो तो त्या त्या गतीला जातो आगा मरणी जयाचे आठवे तो तेची गती की पावे म्हणून सदा स्मरावे माते चित्वा शेवटच्या टायमाला एखाद्या भौतिक जगातला वस्तू व्यक्ती पदार्थ जर डोळ्यापुढे आला तर या एखाद्या वस्तू व्यक्ती पदार्थामुळं पुन्हा त्याला त्या जन्माला जावं लागतं अशा वेळेला माझ्या भक्ताला धोका होईल आणि म्हणून देव त्याच्या 24 तास शेवटच्या श्वासाला जवळ राहतो राहे अंग संग धरूनिया देव त्याच्या अंग संगात राहतो कुठं राहतो राहे अंग संग धरून या त्याच्या जवळच राहतो काय अनुसरेत या फिरोने अनुसरेत या फिरोने
संग धरून या. त्याच्या अंग संगात राहता. जिकडं गेला तिकडच, जिथं बसला तिथंच देव बसतो. म्हणजे शरीर गळून गेल्यानंतर त्याचं शरीर जिथं असत तिथं चारी बाजूला त्याला धोका होऊ नये म्हणून कंपाऊंड करतो. मुक्काम जर नेटात पडायचा असेल, शिवारात गावकाराला, शिवार आणि गावकार कळत आहे का नाही कळत? शिवारात मुक्काम पडायला किंवा गावकारला मुक्काम पडायला देव स्वतः देवता बनतो. देवता तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोता साची सुभटा, मीची होनी देवता पुढा पुढा चाले. गावकरात शिवारात मुक्काम पडत असेल तर देवता होऊन देव पुढं चलतो. त्याला आपल्या आत्मस्वरूपाकडं आणती ते आपणापाशी. पण दुर्दैवानं मुक्काम जर दूर पडत असेल, मध्यंतरीच आयुष्य रूपी सूर्य मावळण्याची शक्यता. का? निघायला उशीर झाला म्हणा, किंवा मनाव तेवढा वेग राहिला नाही. दोन कारण आहेत. एक तर निघायला उशीर आणि मनावा एवढा वेग राहिला नाही. नानोबर आहे सांग, ते तुला वेगू नव्हेची, मनाव एवढा वेग राहिला नाही. तेथे इंद्रिय ग्रामोनी निघाला. कुठल्या गावाहून? इंद्रिय नावाचा गाव. कोणता गाव आहे? कसला गाव आहे? बदमाश गाव. कसला गाव आहे? इंद्रियाचा गाव कसला? बदमाश गाव आहे. नंबर 1 चे फुटीरे. कोण? इंद्रिय. टोटल अपोजिट पार्टीला बातम्या लिखीच करते. म्हणून एकाला बी विश्वासात घ्यायचं नाही. बैठकीला खानदानी शहाणा साधक एका बी इंद्रियाला बैठकीला घेत नाही. त्याचं नाव आहे कोंड कोंडोनी धरी नाही. मधल्यामध्ये ठराव पास करायचा, इंद्रियाला कळू द्यायचं नाही. आणि जन इंद्रियाला कळू दिलं नाही ते सक्सेसफुल आहे. आणि इंद्रियाला घेऊन ज्यांनी बैठक केली ती एप्रिल फुल आहेत. कसले फुल आहेत? एप्रिल फुल आहेत. फसले ती. एप्रिल फुल म्हणजे फसवा फसवीची धंदे. काय महाराज हे बघा, ज्ञानोबरायची आत्मप्रभा नित्य नवी, तेची ठाण करून जीवी. पुढचं वाक्य आहे, इंद्रियाशी चोरोनी जेवी तयासीच फावे. इंद्रियाला चोरून ज्यानं व्यवहार केला त्यालाच मिळतंय, कोणाला बी मिळत. इंद्रियाला बातमीच कळू द्यायची, इंद्रियाकडे वृत्तीला जाऊच द्यायचं नाही. म्हणून राहो आता हे ध्यान. डोळा मन लंपट कोंड कोंड धरी नाजिवे, देह भावे पूजिना. राहो आता हे ध्यान. डोळा मन लंपट कोंड धरी नाजिवे, देह भावे पूजिना. काय म्हणले कळालं? राहो आता हेची ध्यान. जेवी विटेवर प्रस्थापित झालंय, सिंहासनावर आरूढ झालं. राहो आता हेची ध्यान. हे कुणाचं म्हणणं आहे? डोळा मन लंपट.
मनाचा पिये डोळा आहे, मनाचा पिये डोळा आहे. मग डोळा मनाला टोटल बातम्या सांगतो. मनाला बातम्या कोण सांगते? डोळा सांगतो. डोळा डोळा हा कोण आहे? मनाचा पिये. टोटल फोन पहिले डोळ्याकडे जातात. कॉन्टॅक्ट नंबर कोणाकडे आहेत? मन घेत नाही फोन. राजा आहे तुझ्या शरीरात, मनु राजा कधी हे पुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तिने कृपा केली आम्हावरी गा. त्यानं आमच्यावर कृपा केली म्हणून रूप राहिले मानसी, रूप राहिले कसे आकाशी आकाश यमाय तुकोबरा म्हणतात मनाचा पिये कोण आहे? डोळा. पहिला फोन कोणाला जाणार? मनाला. मनाला जरी लावला तरी होया डोळा मार्गे चलतय. पहिला फोन कोण घेतोय? मग टोटल जगातले कॉन्टॅक्ट नंबर कोणाकडे? डोळ्याकडे. मनाला बी बोलायचं असेल तरी होया डोळा मार्गे. हा हा देखिला डोळा बैसला मनी. काय म्हणले कळलं का? देखिला डोळा बैसला मनी आणि मग तोची वदनी उच्चार. पण अगोदर देखिला डोळा मग बैसला मनी. म्हणून डोळा मन लंपट. हा परमात्म्याच्या रूपाला ही काय झालेली आहेत? लंपट झालीत. लंपट डोळा देवाला बघण्यासाठी. आता ही साधी पावडरवरली चेहरे बघायला माणसं भुकेलेली राहतील, तर ती जगाच्या मालकाचा ओरिजिनल चेहरा कसा आहे? आता आपली जेवढी बी चेहरे, तास घ्या, 8 तास घ्या, उभी आडवी, कसं बी खोरं फिरवा, माणूस आरशात बघू बघू चापू चापू खोरं फिरवित. उलट जरी खोरं फिरविलं
तरी मागची केस म्हणते बघ रे कुठवर गेले. येते का लेवल आपली नाही येत. जगाच्या मालकाचं सौंदर्य थाप 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 पहिली वेद लागी पैसेची बेज जडून त्याला बघितल्या बघितल्यात मनात बसते. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हे तेरे धियले मन हे तेरे धियले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन गोष्ट पाहिली ती चेकिंगला ना कुठं जाती मनाकडे जाते. हेड ऑफिसला जाते. डोळ्यानं पाहिलंय काळय गोरय खुजय ठेंगणय चकणय होकणय ह्याची चेकिंग कुठं होणार मनात. हेड ऑफिसला जाणार ती. जे पाहिलंय ती कुठं जाणार चेकिंगला देखीला डोळा बैसला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन आणि तेने वेधिले रूप राहिले मानस मनात. आणि हे बघा मनात रूप राहिलं होईल येणे होईल येणे कळसाले होईल येणे कळसाले होईल येणे कळसाले श्रीरावले अंतरी श्रीरावले अंतरी जग जाहीर आहे. महाराज म्हणतात होईल येणे कळसा आले येणे कळसा आले ऐशी होईल कधी स्थिरावली अंतरी रूप राहिले मानसी. हा मनात रूप राहिलं की समजायचं कळत काय मनात रूप येत नाही असं नाही. मनात देवाचं रूप येतंय. पाहिल्यावर मनात येतंय का येत नाही येतंय ना. पाहिल्या पाहिल्या लगेच बैसाला मनी होती. तुका म्हणे डोळा आणि विठू बैसाला पाहिलं की मनात येतंय आणि दुसरीकडे बघितलं की जात. बोलणं कळायले का नाही कळायले
काय देवाला पाहिलं की देव मनात येतो, दुसरीकडे बघितलं की गेला पांडुरंग. बसला शिपल्यात जाऊन पांडुरंग. कुठं जाऊन बसला? मग उपयोग काय त्याचा? मनात बसल्याला पुन्हा जाता कामा नये. आले अवसानापाशी अनरूप राहिले मानसी, रूप राहिले मानसी. मनात राहिलं पाहिजे. आणि हे बघा, देवाचं रूप मनात राहिलं की दुसरं गबाळ आणलं तरी मध्ये येत नाही. माझं बोलणं कळायलं? दुसरं बाहेरचं गबाळ देव मध्ये बसल्यावर बाकीच्या गहाणीला म्हणू आपण, बाकीच्या गहाणीला चहा पाण्याला बोलवलं तरी मध्ये येत नाही. काय तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, काम क्रोध केले घरारी, काम क्रोध केले घरारी, काम क्रोध केले घरारी. तुका म्हणे देह भरीला विठ्ठली आणि काम क्रोध केले. तो बाबा येऊन बसला, बाकी कसलंच गबाळ तिथं राहत नाही. लक्षात आलं का? आणि एकदा देव मनात येऊन बसला, त्याला संसाराला सोड म्हणायची गरज नाही. त्याचा संसार आपोआप. जी हरी धरीला तुले संसारासी पारी, दिले संसारासी पारी, दिले संसारासी पारी, संसारासी पारी, संसारासी जी हरी धरीला मनी आणि दिले संसारासी पाणी. संसार म्हणजे संसार शब्दाचा अर्थ होतो जन्म मरण. त्या जन्म मरणावर त्यानं पाणी सोडावं. संसार शब्दाचे अनेक अर्थ, पण दिले संसाराशी पाणी. पुन्हा जन्म नाही रे अनेक, पुन्हा जन्मच नाही. त्या नाही मागुता जन्म. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम अनुच्चारिता खंडे जन्म. राहत नाही करायचं. जी हरी धरीला मन, म्हणून रूप राहिले मानसी. मनात राहावं लागतं आणि मनात रूप राहिलं बास कळत झालं. काय म्हणले? होईल येणे कळसाले, येणे कळसाले होईल कधी? स्थिरावले अंतरी. आज स्थिरावलं हे समजायचं. काय कळत काय? वाहिला कळस कळस, वाहिला कळस, तेथे स्थिरावला रस, तेथे स्थिरावला रस, आले अवसाना पाची, आले अवसाना पाशी.
झाला जिही हरी धरिला मन त्याची घडावी काय देववशी चित्ती त्याची घडावी संगती ऐशी आवडती मना देवा पुरवावी वासना देव चित्तात बसला पाहिजे मनात येऊन बसला पाहिजे ती गोपिका सांगते आता हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले त्याचा परिणाम हरीने कामा घातला चिरा जिथून काम येत होता कामनाम इच्छा इदम मेष्यात इति इच्छा काम शब्दिता कामनाम इच्छा जिथून इच्छा येते मला असं करा वाटते मला असं मला तसं करा वाटते जी वाटते ना जिथून असं वाटायले त्याच्या चिरा बसविला फिटच येणं जाणं बंदच इच्छाच संपली इच्छा जिथून येतील उगम पावती ते टाकलं चिरेबंदी करून हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले आता एकच आता हरी बाहेर हरी आता आत बी तोच आणि बाहेर बी तोच कारण रूप राहिले मानसी स्थिरावला रस काय वाहिला कळस तेथे स्थिरावला रस तिथं स्थिर झालाय परमात्मा रस म्हणजे परमात्मा मग परमात्मा नावाचा रस कसला रस आहे त्या असला रस आहे राम रसाची आनर सरुचती केवी राम नावाचा रस तिथं जी स्थिर झालेला रस आहे तेथे स्थिरावला रस म्हणजे परमात्मा परमात्म्याचा रस आहे तो कसला रस आहे तो परमात्मा नावाच्या वस्तूचा रस राम रसाची चवी आन रस रुचती केवी बाकीचे रसच पुन्हा चव देत नाही पुन्हा कशालाच तोंड लावू वाटत नाही महाराज तुका मनी अवघी आवरिली वासना आता नारायणा दुसऱ्या पासून कारण ही रस कसलाय तुका मनी गोड झाले तुका
वाहिला कळसन तेथे स्थिरावला रस. कसला रस आहे? हा रस आनंदाचा. घोष करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा भाग पावे येथील. हा रस आनंदाचा. कशाचा रस आहे? आनंदाचा रस आहे. आणि ही रस असलाय कसला? चवीला आंबूस आहे का? नाही. तुका मनी गोड लागे. किती गोड आहे? अमृत जयास फिके. हा अमृत सुद्धा ह्याच्या पुढं ठीक आहे. उलट अमृताहुनी गोड. अमृतापेक्षा गोड आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य ह्याला एकदा तोंड जर चिटकलं कशाला? ह्या रसाला. रसना येरा रसाविटी घेता घोटादी कही. ही जर जास्त घोट घेतला तर बाकी पुन्हा कशालाच तोंड लावू वाटत नाही. लक्षात आलं? एक दृष्टांत सांगता. आपल्याकडं यज्ञ केलाय का नाही केला? अहो केलाय ना. मग काय झालंय घाबरायला? पांडवांनी यज्ञ केला. कुणी? राजसूय याग. कोणता याग? वर्षभर मुक्तद्वार सदाव्रत. कळालं का बोलणं? मुक्तद्वार सदाव्रत 24 तास कुणी बी या किती बी या आणि जीवन जा. सदाव्रत टाइम नाही. 12 महिने राजसूय याग चाललेला. महाराज शिदा सामुग्री कुणी बी देईल पण करून घालणं आणि वाढणं सोपं वय. अन्नदान कुणी बी करील पण करून खाऊ घालणं आणि वाढणं सोपं आहे का? सर्वात महत्वाचं काय? वाढणं. वर्षभर पांडव उभेच. महाराज पूर्णाहुतीचा दिवस आल्यावर पांडव देवाकडे गेले. म्हणले देवा आपला यज्ञ पूर्ण कधी होणार? 7 दिवसाच्या सप्त्यात माणसाला खालतवर तर सुधरत नाही. जागराची वाट लावायची आणि काकड्यावाल्याला चहा द्यायचा आणि मग अंग टाकायचं की सकाळीच येतेत माणसं. होय ती पकवाजा जायचं म्हणायला. उठा बरं. ती झोप म्हणजे आंबटवली. कसली झोप? आंबटवली झोप. तसंच नीटून रीटून काढायचं. कधी एकदाच कांड पडतं ह्याची वाट बघतात माणसं. 8 दिवसाच्या सप्त्यात जर बेजारी अहो आमचा शंकर पार्वती असताना बेजार झाला. कुठे गेला शंकर? कांबळे. साधी बेजारी होय महाराज. फुल बेजार. माता हित महाराज वर्षभर यज्ञ म्हणल्यावर पांडव
देवाकडे गेले, देवा यज्ञाची पूर्णाहुती. ते म्हणले तुमचा यज्ञ पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र स्वर्गामध्ये तुमच्या नावानं 5 वेळाला घंटा वाजला. ऐकायलात का नीट? किती वेळा? 5 वेळाला घंटा स्वर्गात वाजली तर समजायचं तुमचा यज्ञ पूर्णाहुतीचा नारळ. पूर्णाहुतीचे मंत्र म्हणले देव बाप्पानी, नारळ सुहा केला. पूर्णाहुतीचा नारळ टाकल्यावर टंग टंग 2 टोल वाजले. किती? पांडव म्हणले मला 2 ऐकायला. ती म्हणला मला बी 2च ऐकायला. ती तिसरा म्हणला मला बी 2च. पांडव 5 पण टोल 2च ऐकायला. आणि किती पाहिजे होते? पुन्हा देवाकडे, देवा यज्ञ पूर्णाहुती झाली, पूर्णाहुतीचा नारळ होमामध्ये टाकला, पण 2च टोल. देवानं सांगितलं असं 12 महिने तुमच्या यज्ञात जे यात्रेपुरते संडास बनविले होते टेम्परवारी, त्या संडासची दुरुस्ती ज्या भंग्यानं केली तो घरीहून भाकरी घेऊन येत होता आणि घरच्या भाकरी खाऊन त्यानं तुमचे संडास वर्षभर धुतले. तुमच्या यज्ञातला एक भाताचा शीत सुद्धा खाल्ला नाही, त्याला खाऊ घातल्याशिवाय तुमचा यज्ञ पूर्ण नाही. 5च्या 5 पांडव त्याच्या घरी, कुणाच्या? भंग्याच्या घरी. हात जोडले पांडवांनी. ती गरीब बिचार साधं ती म्हणला बाबा तुम्ही राजाची लेकर, माझ्यासारख्या गरीब. ना 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 ना, एवढी मोठी दांडगी तुम्ही सेवा केली आणि यज्ञातला साधा भाताचा शीत सुद्धा खाल्ला नाही. तुम्ही जेवल्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही आमचा. बरं म्हणल्याबरोबर टोल वाजवा. येतो म्हणल्याबरोबर तिसरा टोल वाजवा. पांडव म्हणले इथंच गुरु किल्ली दिसाई. देवानं बरोबर सांगितलं. एक जण गेला आणि द्रौपदीला स्वयंपाक करावा लागला. द्रौपदी म्हणजे सुगरण होती. वेगवेगळ्या कोशिंबिऱ्या, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळ्या चटण्या, सुंदर स्वयंपाक केलेला. ती चपाती उचलली की अशा 7-8 घड्या निघणार मध्ये. आता आपली चपाती म्हणजे चपातो, टपू काटाचा चपातो, भाकर नाही भाकरो. एक खान तिकडे जा, डबल कशाला मागत आहे माणूस. ही सुगरण होती महाराज, सुंदर बनविलं तिला. आणि असं पंचपक्वान्नाचं ताट ही आला बिचारा, बसला, पाणी फिरविलं आणि जेवढ्या वेगवेगळ्या वाट्या होत्या ताटात तेवढ्या एका जागेवर पालत्या केल्या. धर उलत कढी तिथंच, दूध तिथंच, दही तिथंच, चटणी तिथंच, भाजी त्याच्यातच, भाकर, चपाती, सारं, 1 वे ट्रॅफिक. त्याला काय म्हणा, सारं एका जागेवर कालविलं आणि वासुदेव करून एक घास घेतल्याबरोबर 4था टोल वाजला. त्यानं घास घेतल्याबरोबर 4था टोल वाजल्या. पांडव काय का होईना आता जेवण
जेवण संपल्यावर 5वा वाजल म्हणून पांडव वाट बसले. महाराज त्यानं पहिला गाज घेतल्याबरोबर द्रौपदी घरातून येऊन बघत तिथं एवढ्या भाज्यान चटण्यान सारं एकातच. द्रौपदी कोण शब्द निघून गेला. शेवटी भंगी ती भंगीच. कारण माता मावल्याला असं वर्मावर बोलायची लय बारीक सवय. तोंडाला लगाम लावला पाहिजे. बोलून गेली द्रौपदी. शेवटी भंगी ती भंगीच म्हणलं. दुसरा टोल वाजता वाजता राहिला. पुन्हा पांडव देवाकडे देवा 4च वाजले. देव म्हणले द्रौपदीनं आडविलाय. पुन्हा आडविलाय. 5वा टोल द्रौपदी वाजवू दे ना. पांडव रागावले. द्रौपदी 5वा टोल का वाजना? तुम्ही मला काय माहित? बाई बोलून जाते मला काय माहित नाही. आणि ती कुचलेलं विढादा विढादा एखादी माता माऊली असती महाराज जी कुणाचीच निंदा करीत नाही. तिचं नाव अनुसया होऊन गेलं. तिचं नाव अनुसया शब्दाचा अर्थ काय? अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे निंदा. अन असूया न असूया इति अनसूया. अर्थात जिनं आपलं तोंड आणि कान निंदेला बाटूच दिले नाही. कानाला बी कुणाची निंदा ऐकू दिली नाही आणि तोंड बी कधी निंदेला बाटू दिलं नाही. जगाच्या मालकाने तिघच्या तिघ एकत्रित येऊन परीक्षा घेतली तरी तिघाला बी परीक्षेत पावर वापरून बाळ बनविलंय. बाळ काय बाळ बनविली बारकी खेळण्यासारखी लेकर. तिन्ही जगाच्या मालकाला ब्रह्मा विष्णू महेश तिन्हीच्या तिन्ही देवाला बाळ बनविली. बाळ परीक्षा घ्यायला गेलेले परीक्षकच बोंगळे झाले. बोंगळे लहानपणी चटी नसती. तिन्ही देवाला एकवट कपडे काढून गेले त्या अगोदर तालात. पण कपडे काढून गेले ती बोंगळ्याला बोंगळ बछडे बनविले. बछडे बारक्या बछड्याला काहीच नसतंय. त्याला काय बरं लेकराची कोणी काही मानित नाही. ही ताकद आनंदकत्वाची. महाराज द्रौपदी कोण शब्द गेला. भंगी ते भंगीच. पांडव चिडीला पेटले. भगवान स्वतः देवाच्या साक्षीनं पांडव चिडले. द्रौपदी 5वा टोल का वाजत नाही? देव सांगायले तू आडवी. शहाणी माणसं त्याला म्हणत जात. वेळेच्या आत ज्याच्या चुका लक्षात येतात त्याला शहाणा म्हणत जात. शहाण्याची व्याख्या काय? रेटा वेगळा तसंच रेटनं वेगळं. शहाणी वेळेच्या चुकीची कबुली जबाब देत. द्रौपदी जाणकार होती. तिच्या लक्षात आलं इथं खोटं जमत. खोटे कोटे सरे याच्या पायापाशी येते नाही खोटा चालत परिहार. जानसी अंतर पांडुरंगा. खोटं जमत नाही. कबुली जबाब दिला. द्रौपदी
द्रौपदी म्हणली मी भंगी ते भंगीच म्हणले होते. मी साऱ्या वाट्या एकत्रित कालवून खायल्यावर एवढी वेगवेगळ्या भाज्या आणि वेगवेगळ्या कोशिंबिऱ्या बनवलेल्या वेगवेगळी चव आणि वेगवेगळी टेस्ट घ्यायची ऐवजी सर्व एकत्रित कालवून खाल्ल्यामुळं मी भंगी ते भंगीच म्हणलं की 5 वाट बोल पडला. चुकीची कबुली दिल्याबरोबर 5 वाट बोल पडला. देव चिडले. द्रौपदे उचलली जिबकी लावली टाळ्याला. कोण किती पाण्यात आहे माहित नसतंय. कपड्यावरून झाकीवर जायचं ना. काय माहिती तुला कोण आहे? त्याला विचारलंच का अगोदर? तू म्हणाय पाहिजे होतंस. अहो मी वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या कोशिंबिऱ्या चटण्या बनविल्या त्याची वेगवेगळी टेस्ट घ्यायची ऐवजी तुम्ही एकत्रित कालवून का खायला? अगोदर विचारायचं आणि मग बोलायचं. हो म्हणली विचार त्याला. देवाचा आदेश म्हणून द्रौपदी गेली. महात्मन वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या कोशिंबिऱ्या चटण्या बनविलेल्या याचा वेगवेगळा स्वाद घेण्याच्या ऐवजी तुम्ही एकत्रित कालवून आई साहेब या वेगवेगळ्या जर पदार्थाची मी टेस्ट घ्यायला गेलो तो माझ्या रामनामाची चव जाईल. राम रसाची चवी आनर सरुचती केवी म्हण तुका मनी गोड लागे. तुका मनी गोड लागे नारायणी पोट झाली. तुका मनी गोड झाली आणि नारायणी पोट झाली. कसं आहे? तुका मनी गोड लागे तो मागे रसना. तुका मनी गोड झाली आणि नारायणी पोट झाले. आले अवसानापास रूप राहिले मानसी. जय विठ्ठल जय कुंडली कमर दे हरि विठ्ठल श्री जागेवर बसायचं उठायचं कोणीच नाही.